आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मांडववाला झाला आचारी, रथवाला मानपान, पोशाख, एक मिनिट, बँडवाला रुखवत। अरे देवा, एवढा योग खर्च आहे हा? अव काल गोपाळ आणि लाली एकत्र नव्हते। एकत्र नव्हते म्हणजे आता ते काय युती नाही तर आघाडी आहे काय एकत्र राहायला? काय बी बोलते। अव तुम्हाला काही कळतंय का नाही की काय हसण्यावर येण्याची गोष्ट आहे वय? अव काल त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मला काय वाटतंय गोपाळ अजून रात धरून बसलाय आणि लालीला बी त्यांना आपली बायको नाही मानली। त्यामुळे तुम्ही जरा बोला की त्याच्याशी। या विषयावर मी कसं काय बोलावं? आता काय बार काय होय का दूध पिताय त्याचं त्याला कळायला नको? अहो ते कळत असतं तर मी आई तर तुमच्याकडे आली असती का त्याला समजावून सांगा म्हणून सांगायला? हे बघा, आत्ताच त्याचं लग्न झालंय आणि समजा उद्या तुटलं बिटलं तर चार चौघात आपली अब्रू जाईल। एकतर लोकाची लेक आपल्या घरात आणली आपण तिची काळजी करायला नको तर कोण करणार हो? नाही तर उद्या गावात काय बाय चर्चा नको मला। गावातल्या लोकांना काही दुसरी कामं नाहीत वय? तसं बघायला गेलं तर नाहीतच काम त्यांना, उगाच दुसऱ्याची उकरडे भोकायची घाण सवय लागली। समजा लालीनं आपल्या बापाला काय बाय सांगितलं तर सुभाषराव आपल्या दारात आला आणि त्याने घासलं टाकून घेतलं तर? आता त्याला येऊ देच, मीच काडी लावून पेटून देतो त्याला, मग बसू देत बोंबलं। काय बोलताय तुम्ही? मग काय, काय करू या मनीषाचा? एवढं प्रेमानं बोलून सुद्धा पैसे कुठे लपवले ते सांगत नाहीये। तिच्याशी ओरडूनही बोलू शकत नाही। ती पैसे घेऊन पळून गेली तर, किंवा पोलिसात गेली तर माझीच वाट लागेल। नाही, असं नाही झालं पाहिजे। काय झालं आप्पा? काय नाही बस। कसला विचार करतोयस? ते जरा माहितीये मला, तुला हे लगीन करायचं नव्हतं। तुला एक गंमत सांगू का? जेव्हा तुझ्या आईशी माझं जमलं ना तेव्हा मला बी लगीन करायचं नव्हतं, पण तुझा आजा रंगा अण्णा लय डेंजर माणूस, एकदम भडक डोक्याचा। त्यांनी माझ्याकडे फक्त बघितलं ना तरी बी मी चळा कापायचो। तो मला काय म्हणला माहितीये का? ए सुकाळीच्या, गप गुमान लगीन कर। मी केलं। सुरुवातीला मी बी तुझ्या आईशी ना नीट नाही वागायचो, पण त्या बिचारीने घेतलं मला सांभाळून, ती रमली संसारात आणि हळूहळू मी बी जुळवून घेतलं। आता बघ की इतकी वर्ष झाली कसं समजा सुरळीत चाललंय। हे संसाराचं असंच असतं लेकरा, एकाने जुळून घेतलं ना आपसुक दुसरं जुळवून घेतो आणि मग संसाराची गोडी अशी वाढायला लागते। आता तुझं लगीन झालंय म्हणल्यानंतर तुला संसार करावाच लागणार। नाही आप्पा, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पटतंय मला। बरं, तुमच्या इच्छे खातर मी लग्न केलं का नाही? होय, पण आता हे सगळं नाही जमायचं हो मला। अरे जमणार नाही आता कोणाला सांगतोस तू? अरे लाली हेच तुझं आता नशीब आहे। मी काय म्हणतोय तुझ्या डोसक्यात शिरतंय का? हा, बघू जमवतो मी काहीतरी। हा, आत्ता या वेळेला कोण आला असेल? पोलिसांना माझ्यावर संशय तर आला नसेल ना? नाही, आता फार वेळ इथे थांबून चालणार नाही। गोपाळला सांगून लवकरात लवकर मुंबईला राहण्याची व्यवस्था करावीच लागेल।
अहो काय करताय तुम्ही? असं आतमध्ये अचानक कसं काय घुसलात? तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. झडती? हे बघा, एकटी बाई असं घरी असताना तुम्ही रात्रीची झडती नाही घेऊ शकत. उद्या या. पाहुणचाराला नाही आलो, घराची झडती घ्यायला आलोय. सर्च वॉरंट आहे, सोबत लेडीज कॉन्स्टेबल पण आहेत. माझे मिस्टर हरवलेत आणि तुम्ही माझ्यावरच संशय घेताय? राऊत साहेब, घराची झडती घ्या, वर जाऊन बघ, काही ना काहीतरी पुरावा हाती लागलच. ठीक आहे, चव्हाण मॅडम तुम्ही किचन मध्ये बघा. तुम्ही खाली सगळा कोपरा ना कोपरा बघून घ्या. बेडरूम कुठे? ते आतमध्ये डावीकडे. शिंदे मॅडम चला आतली झडती घेऊ. शिंदे नीट या रूमची झडती घ्या. या कपाटाची चावी कुठे? चावी कुठे? हां, देते. या तिजोरीचा पासवर्ड काय? 11814. तिजोरी तर मोकळी आहे. माहित नाही, हे सगळे पैसे घेऊन गेले असतील कुठेतरी. लॅपटॉप लॅपटॉप लॉकर मध्ये का ठेवला होता? तो वापरात नाहीये ना म्हणून. याच्याकडे बघून वाटत नाही वापरात नाही म्हणून. बाई जोपर्यंत आता तुमचे मिस्टर सापडत नाहीत ना, ह्यो लॅपटॉप आमच्या ताब्यात राहील. देशमुख, ही हॉकी स्टिक सापडली. ताब्यात घ्या, चला. फायनली एक त्याचं फुटेज कॉपी झालं. उगाचच त्या लॅपटॉपमध्ये सगळं फुटेज कॉपी करून ठेवलं. रारी